नमस्कार. मराठी संस्कृती या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण मोत्याचा हा नेकलेस कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मी पांढऱ्या आणि गोल्डन कलरचे मणी घेतले आहेत. 6 नंबरचा पांढरा मणी, 4 नंबरचा गोल्डन मणी. त्यानंतर हा धागा आपला गळ्यातल्याचा जो असतो तो आहे. कात्री घेतलेली आहे, सुई घेतलेली आहे आणि गोंडा घेतलेला आहे आणि ह्या रिंग घेतलेल्या आहेत. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. डबल धागा घ्यायचा आहे आणि धाग्याच्या शेवटी गाठ मारून घ्यायची. त्यानंतर ह्या एका रिंगमधून आपण हा धागा बाहेर काढून घेऊया आणि या गाठीतनं पुन्हा एकदा सुई बाहेर काढून घ्यायची. अशा पद्धतीने एक गाठ आपण मारली. आता ही दुसरी गाठही आपण इथे बसवून घेऊया आणि धागा घट्ट ओढून घेऊया. अजून एक गाठ आपण इथे मारूया म्हणजे एकदम घट्ट बसेल. हे बघ, अशा पद्धतीने घट्ट बसवून घ्यायचं. आता आपण 4 गोल्डन मणी घालून घ्यायचे आहेत. हे 4 नंबरचे मणी मी इथे वापरत आहे. आता हा जो पहिला मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे इथे आपलं चौफूल तयार झालं. त्यानंतर धागा या एका गोल्डन मण्यातनं मी बाहेर काढून घेत आहे आणि दुसऱ्या गोल्डन मण्यातनं धागा पुढे सरकवून घेत आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा. आता धाग्यात 3 गोल्डन मणी घातलेले आहेत. ज्या मण्यातनं धागा बाहेर निघाला आहे त्याच गोल्डन मण्यातनं पुन्हा एकदा धागा बाहेर काढून घ्यायचा आणि 2 मणी धागा पुढे सरकवून घ्यायचा. धागा घट्ट ओढून घेऊन 3 गोल्डन मणी घालून घेतलेले आहेत. आता या गोल्डन मण्यातनं ज्यातून धागा बाहेर निघाला आहे त्याच गोल्डन मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा आणि मग 2 मणी धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेस धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे ते लूज पडत नाही. अशी आपली 3 चौफुलं झालेली आहेत. अशी तुम्हाला जितकं लांब हे करायचं असेल तितकी तुम्ही चौफुलं करून घेऊ शकता. आणि मग शेवटी पुन्हा एक ही रिंग बसवायची आहे. ही बघा, इथे मी गाठ मारून घेत आहे आणि ही रिंग आपण घट्ट करून घेऊया. पुन्हा एकदा या रिंगमधून धागा बाहेर काढून घेत आहे आणि इथे जवळच गाठ मारून घ्यायची आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि मग या टोकाच्या गोल्डन मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि मग पुन्हा एकदा मी या रिंगमधनं धागा बाहेर काढून गाठ मारून घेत आहे म्हणजे ते एकदम पक्क बसेल. धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि मग परत या टोकाच्या मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा. तर अशा दोन्ही रिंग आपण बसवून घेतलेल्या आहेत. हे बघा, इथे मी आता एक गाठ मारून धागा या खालच्या गोल्डन मण्यातनं बाहेर काढून घेत आहे. आता धाग्यात 3 गोल्डन मणी घालून घ्यायचे आणि याच मण्यातनं धागा पुन्हा एकदा बाहेर काढून घ्यायचा. इथे हे चौफूल झालं. धागा घट्ट ओढून घ्यायचा आणि मग हा जो गोल्डन मणी आहे यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे. धागा ओढून घ्यायचा. आपण सरळ जाणार नाही आहोत कारण ह्या गॅपमध्ये नाहीतर धागा दिसू शकतो. आता आपण एक पांढरा मणी आणि एक गोल्डन मणी असं ओढून घ्यायचं आहे. हा जो गोल्डन मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा. त्यानंतर धागा 4 मणी
पुढे सरकवायचा आहे। हा पहिला गोल्डन मणी, मग हा दुसरा पांढरा मणी, मग तिसरा गोल्डन मणी आणि चौथा गोल्डन मणी। असं धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे। धागा ओढून घ्यायचा। इथे आता या गॅपमधनं कुठेही आपल्याला धागा दिसत नाही, अशा पद्धतीने ओवलं तर। आता आपण धाग्यात 2 गोल्डन मणी ओवून घेणार आहोत। या गोल्डन मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा आहे। धागा घट्ट करून घ्यायचा। आता या 2 मण्यांमधनं धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हा पहिला गोल्डन मणी आणि त्यानंतर हा दुसरा गोल्डन मणी, असा धागा बाहेर काढून घेतला। आता आपण धाग्यात 1 पांढरा आणि 1 गोल्डन मणी ओवून घेतलेला आहे। या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा 4 मणी पुढे सरकवायचा आहे। हा पहिला गोल्डन मणी, त्यानंतर हा पांढरा मणी, मग हा पुढचा गोल्डन मणी आणि मग खालचा गोल्डन मणी। असे हे 4 गोल्डन मणी। हा चौथा। अशा ह्या 4 मण्यांमधनं धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे। आता आपण 2 गोल्डन मणी ओवायचे आहेत। या गोल्डन मण्यातनं धागा खाली काढून घ्यायचा, धागा घट्ट करून घ्यायचा, मग 2 गोल्डन मणी धागा पुढे सरकवायचा। हा पहिला आणि हा दुसरा। आता 1 पांढरा 1 गोल्डन मणी ओवायचा आहे। या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा आणि धागा 4 मणी पुढे सरकवायचा। हा पहिला गोल्डन मणी, दुसरा पांढरा मणी, तिसरा गोल्डन मणी, चौथा पण गोल्डन मणी। असा 4 मणी धागा पुढे सरकवून घेतला। अशाच पद्धतीने आपण ही पूर्ण लाईन करून घेणार आहोत। हे बघा, संपूर्ण लाईन करून घेतली। आता मी इथे धागा बांधून घेतलेला आहे आणि आता या टोकाच्या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घेत आहे। आता 4 गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत। मणी व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे। त्यानंतर हा शेवटचा जो गोल्डन मणी आहे तो सोडून द्यायचा आणि या वरच्या गोल्डन मण्यातनं धागा बाहेर काढून घ्यायचा। आता धाग्यात 2 गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत आणि या पांढऱ्याच्या पुढचा हा जो गोल्डन मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। 2 पांढऱ्या मण्यांच्या मध्ये जो गोल्डन मणी आपल्याला दिसतोय त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। अशा पद्धतीने हे कव्हर झालं पहिल्या पांढऱ्या मण्याला। परत 4 गोल्डन मणी ओवून घ्यायचे, व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे। 1 मणी सोडून द्यायचा शेवटचा आणि त्याच्या पुढचा जो मणी आहे त्यातून धागा वर काढून घ्यायचा। सेम प्रोसेस आहे। आता 2 गोल्डन मणी ओवून घ्यायचे आणि पांढऱ्याच्या पुढचा हा जो गोल्डन मणी आहे यातून धागा बाहेर काढून घ्यायचा। अशाच पद्धतीने आपण हे पूर्ण करणार आहोत। धागा घट्ट करून घ्यायचा। हे बघा, सेम प्रोसेस करायची आहे। असंच आपण हे पूर्ण करून घेणार आहोत। पूर्ण झाल्यानंतर हे असं दिसेल, त्याला गोंडा लावून घ्यायचा आहे। तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा। माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।